सर्वांना नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे आता TB प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटसाठी साय TB टेस्ट आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण TB प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी साय TB टेस्ट करून लेटंट इन्फेक्शन आहे की नाही हे आपण पाहणार आहोत. याच्यासाठी आपलं सर्व म्हणजे याचं रॅशनल काय आहे, TB प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटचं याचा अल्गोरिदम काय आहे, नंतर साय TB स्किन टेस्टच्या बाबतीमध्ये आपल्याकडे सर्वांचं ट्रेनिंग झालेलं आहे, कशा पद्धतीने टेस्ट करायची आहे, त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं आहे, त्याचं स्टोरेज कसं करायचं आहे, VVM कसं रीड करायचं आहे, ह्या सर्व टेक्निकल गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्यानुसार जिल्ह्यांमध्ये आपण हा कार्यक्रम टेस्टिंगचा सुरू केलेला आहे. परंतु निक्षय पोर्टलमध्ये याबाबतची एंट्रीज खूप कमी दिसत आहेत आणि त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ तयार केलेला आहे. निक्षय पोर्टलमध्ये ही एंट्री कशी करायची फील्ड लेवलवर, तर क्षेत्रीय स्तरावर आपल्याला निक्षय ॲप आपल्या मोबाईलमध्ये ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये लॉग इन आणि ID आणि पासवर्ड टाकून ते आपल्याला ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ज्या पेशंटच्या कॉन्टॅक्टची टेस्ट केलेली आहे तो इंडेक्स पेशंट, जो इंडेक्स केस आहे ती सर्च करायची आहे. निक्षय ID टाकून आपल्याला तो इंडेक्स पेशंट सर्च होईल आणि हा पेशंट सर्च झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खाली जो टॅब दिसत आहे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, तर त्यावर क्लिक करायचं आहे. आणि त्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर क्लिक केल्यानंतर आपण जर कॉन्टॅक्ट जर त्याचे ऑलरेडी त्याच्यामध्ये फिलअप केलेले असतील निक्षयमध्ये तर ते दिसतील आपल्याला कॉन्टॅक्ट. यामध्ये कॉन्टॅक्ट 1 आता आपल्याला खाली दिसत आहे. आणि जर कॉन्टॅक्ट्स फिल नसेल केले तर प्लसवर आपण प्लस साईन जे आहे त्यावर क्लिक करून आपल्याला त्या पेशंटचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांचे डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत. आणि हे डिटेल्स आपण भरल्यानंतर आपल्याला त्या कॉन्टॅक्टचे आपल्याला हे डिटेल्स यामध्ये दिसणार आहेत. आणि त्यानंतर मग आपल्याला टेस्ट त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. तर ही टेस्ट जी साय TB आपण केलेली आहे किंवा करणार आहोत तर तिचं रिझन काय आहे, रिझन फॉर टेस्टिंग आपल्याला TBचं इन्फेक्शन शोधण्यासाठी ही साय TB टेस्ट आहे. त्यामुळं ते डायग्नोसिस ऑफ TB आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि टेस्ट टाईपमध्ये आपल्याला आता साय TB क्लिक करायचं आहे. नंतर टेस्टचे डिटेल आपलं स्टेट, नंतर टेस्टिंग फॅसिलिटीचं डिस्ट्रिक्ट कोणता आहे, नंतर लॅब कोणती आहे आणि रिझल्ट त्याचा काय अवेलेबल आहे नाही. लॅब सिरियल नंबरमध्ये आपलं जे सबसेंटरचं रजिस्टर आहे, साय TBचं कितव्या क्रमांकाचा पेशंट आहे तो नंबर टाकायचा आहे. इंड्युरेशन आपल्या सर्वांना इंटरप्रिटेशन माहिती आहे त्यानुसार किती मिलीमीटर इंड्युरेशन आलेलं आहे ते त्या ठिकाणी टाकायचं आहे. आणि कोणत्या तारखेचं दिवशी म्हणजे कधी टेस्ट केलेली आहे आणि कधी रीड केलेली आहे त्याची जी डेट आहे ती आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. आणि याच्यामध्ये एंड रिझल्ट त्याचा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे अशा पद्धतीने आपल्याला ते त्यामध्ये फिल करायचं आहे. अतिशय सोपं आहे, मोबाईलच्या ॲपवरून आपण ते करू शकतो. आणि फायनली आपल्याला ॲड टेस्ट म्हणायचं आहे. ॲड टेस्ट म्हटल्यावर आपल्याला हा मेसेज पॉपअप होतो की टेस्ट ॲडेड सक्सेसफुली. त्यानंतर ती CY TB टेस्ट ही निक्षय पोर्टलमध्ये ॲड झालेली असते. तर आत्तापर्यंत आपल्या जेवढ्या टेस्ट ॲड आपण केलेल्या आहेत त्या सर्व आपण ॲड कराव्यात आणि रेग्युलर फील्डमध्ये ज्यावेळेस आपण इंटरप्रिट करतो टेस्ट रीडिंग घेतो त्याच वेळेस ही टेस्ट निक्षयमध्ये ॲड करावी असे आपल्या सर्वांना मी आवाहन करतो. धन्यवाद.